उन्हाळा आला ना, बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो की जेवणच जात नाही. कारण उन्हाळ्यामध्ये पाणी पिऊन पिऊनच पोट भरतं, मग जेवण जाईल कसं? आणि त्यात जर अशा सुक्या भाज्या असतील ना, तर काही विचारू नका, जेवशीच वाटत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, मला सुक्या भाज्या फार आवडतच नाही. थोडी तरी लपतपीत किंवा रसाभाजी असली ना, की जेवण जरा बरं जातं. मग ती भाजी कुठली का असाना. आता हा शेवगाच बघा ना, छान अशी काळ्या वाटण्याची केलेली आहे. त्यासाठी कांदा खोबरं असं मस्त जाळीवरती भाजून घेतलंय. कढईमध्ये थोडंसं जिरं धन पांढरे तीळ भाजून घेतले. त्यातच भाजलेला कांदा सुद्धा घालून घेतला. आलं लसूण थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतली आणि पाणी न घालता याचं वाटण करून घेतलं. शेवगा सुद्धा थोडासा उकळून घेतला. त्यानंतर कढईत घातलं तेल. त्यानंतर आपले बेसिक मसाले त्यामध्ये घालून छान असं परतून घेतलं. केलेलं वाटण सुद्धा त्यामध्ये घातलं. चवीनुसार घातलं मीठ. सगळं व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर उकडलेला शेवगा सुद्धा त्यामध्ये घालून छान असा परतून घेतला. अंदाजे पाणी घालून घेतलं आणि झाकण ठेवून छान असा शेवगा शिजून घेतला. झाकणावरती थोडं पाणी ठेवायचं म्हणजे झाकण वाकडं होत नाही. बघा मस्त असा काळा वाटण्यातला शेवगा तयार झाला. आता वाट कसली बघताय अशा छान छान रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.